नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपला आम्ही कोकणात गेले मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, गणपतीचे दिवस आहेत. आजचा हा 4था दिवस आहे आणि कसे दिवस निघून जातात कळत नाही आहेत. आणि आज आहे गौरी आगमन, म्हणजे गौरींना घेऊन यायचं आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. आमच्याकडे सुद्धा आता दुपारून घेऊन यायचं आहे. ते पण सुपातून घेऊन येतात. खूप मजा असते, खूप धमाल असते आणि सगळेजण एकत्र येऊन महिला पुरुष सगळे गवर आणायला जातात. मस्त आहे. आता उघाडी पडले, जरा पावसाने उघाडी दिला नाही, पण पाऊस पण आहे, ऊन पण आहे, येऊन जाऊन पाऊस आहे, तर अजूनच फील भारी वाटतंय. आणि आता बघा, आता 3 दिवसात गणपती जातीलच, परवा जातील. एक दिवस एक्स्ट्रा होता, तो पण कसा गेला समजला नाही. तर चला, आजचा ब्लॉग असणार आहे गवर आणण्याचा. काय बनवतेस? आज स्पेशल घावणे आहेत, गौरी येणार आहेत. काल काय होता? पोल्या. घावण्यासोबत काय अजून? मस्त घावणं. आता ही जुनी कावील आहे ना की नवीन आहे आत्ताची? जुनी कुठे आहे? जुनी आहे, भरपूर जड आहे. मस्त. आज तुझ्या अगोदर पासूनची आहे? काय बोलते? तयारी झाली गवर आणायची. या सुपातून गवर आणतात आमच्याकडे. इकडे गौरीची खुर्ची झालेली आहे तयार. आता थोड्या वेळात निघतील. इकडे गणपती बाप्पा. इकडे आता उजव्या बाजूला गौराई बसेल आणि गणपती बाप्पाच्या बाजूला आणि सक्रोबा पण येतील उद्या सकाळी. आई उद्या सकाळी येतील ना? हाय, सक्रोबा कधी येतील? उद्या पाटस 5 वाजता माघारी न्यायला. चला, सगळे निघालो. ए बाजेवाला का बरोबर नाही, वाजवत नाही. ए बाजेवाला वाजव. दिस इज म्हातारी. एक म्हातारी, एक म्हातारी. धाप लागले ना? चढायचा कशाला? एवढ्या डोंगरात कशाला यायचा? खाली बघायच्या. डोंगरात नाही येते काय गवर? आईला जाम पब्लिक आला, गाडी आली न्यायला. राणा वनातनं काट्या कुट्यातनं यायला लागतो, कारण आता तिरडे पण कमी झालेत बरेच. आता हे शोधून आम्हाला भेटलाय आणि तो पण सरळ बघायला लागतो. आता पूजा करायची आहे, सारवून वगैरे.
तर मंडळी गौराईला आणून झालेली आहे आणि आत्ता मस्तपैकी सजवून सुद्धा झालेली आहे. सजवण्याच्या वेळेस मी नव्हतो, मी गेलेलो दापोलीत, थोडी खरेदी होती इकडची तिकडची, तर सजवून सुद्धा झालेली आहे. खूप मस्त सुंदर गौराई सजलेली आहे आणि आता विराजमान झालेली आहे गणपती बाप्पाच्या बाजूला. आमच्याकडे वाडीत जवळजवळ 8-9 गौरी असतात आणि 12 गणपती असतात. गावात तर भरपूर असतात. सो प्रत्येकाचे वाडीचे प्रत्येकजण विसर्जन करतात आणि आमच्या वाडीचे आता परवा विसर्जन आहेत. मजा येते. गणपती गौर असले की हा एक वेगळाच सण असतो. पहिले सण करायचे टिकता, पण आता करत नाही आमच्याकडे. तर तुमच्याकडे करतात की नाही कमेंट करून नक्की सांगा. पण गणपती गौर आली की आजपासून प्रत्येकाकडं वेगळाच सण असतो. म्हणजे आजचा दिवस महिलांचा असं म्हणू शकतो. काही दिवसांनी काही ठिकाणी गौरीला रडवतात सुद्धा, अशा काहीतरी प्रथा आहेत आणि वेगवेगळ्या प्रथा आहेत. सो आमच्याकडं किंवा अजून काही ठिकाणी अशा विविध प्रकार आहे आणि कुठल्या व्हिडिओमध्ये म्हणजे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच असे कोकणकर दाखवत असतात, ते मी सुद्धा बघतो. पण आमच्याकडं अशा काही प्रथा नाहीत, पण काही ठिकाणी आहेत त्या बघायला इंटरेस्टिंग वाटतात. आणि संपूर्ण कोकणामध्ये वेगवेगळी परंपरा अशी बघायला भेटते. तर आता चला जाऊया, कारण गौर आमच्याकडची कशी सजले ती बघूया. तर मंडळी कशी वाटली आजची व्हिडिओ. गौराईला आनंद झालेली आहे आणि आता हा दुसरा दिवस आहे. पण प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती गौराईला आणतात. काही ठिकाणी सुपातून आणतात, काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने असतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परंपरा असतात, ते सांगायला तर गरज नाही. पण एक वेगळीच मजा असते. आता ह्या व्हिडिओमार्फत आमच्याकडचे म्हणजे दरवर्षी आम्ही साड्यावरती जातो. कशाला तर गवर आणायला, ते पण सुपातनं तिरड्याची आणि पाला असतो. यावर्षी थोडा कुठेतरी पाला कमी भेटला, पण आम्हाला दुसऱ्या जंगलातून आणायला लागला. तर दरवर्षी अशी वेगवेगळी मजा असते. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठं नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, आंब्याचा पाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.